शेतकरी मित्रांनो नमस्कार. आर्डोरच्या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आलोय आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडा शहरामध्ये आणि त्यांच्या एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलोय. भेंडीचा प्लॉट आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय. आजपर्यंत भेंडीमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठं काम आर्डोर शेडने केलं नाही. आता नेमकं आंध्र प्रदेशमध्ये नेमकं हे काम कसं चालू आहे, शेतकऱ्यांचा प्रतिसाद काय आहे, शेतकरी या दीपा भेंडीला नेमकं काय म्हणतोय, खरं तर हे बघण्यासाठी मी विजयवाडामधल्या एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलोय. 10 गुंठ्याचा प्लॉट आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकताय. जवळपास 80 दिवस या प्लॉटला झाले. तर शेतकऱ्यासोबत विचारला असताना शेतकरी सांगतोय की जवळपास रोज 50 किलोच्या आसपास रोजचा तोडा या शेतकऱ्याला निघतोय आणि तोडायला एवढी भेंडी सोपी आहे की सहज या ठिकाणी भेंडी तोडायला येते. उंची तुम्ही बघू शकता आणि तुम्ही जशी पाठीमागे भेंडी तोडचाल तसं पुढे त्या ठिकाणी तुम्ही भेंडी अजून मागे लागलेली बघू शकताय. कळ्यांची संख्या बघू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोगासाठी अतिशय दणकट आहे. कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये या ठिकाणी भेंडीमधून काढलं या आणि त्यासोबत मार्केटला जर गेली तर अनेक व्यापाऱ्यांची पसंती या भेंडीला आहे, कारण लुसलुसीत आहे. पुढे ग्राहकांना देखील मोठी पसंती आहे, खायला भेंडी चांगली आहे. त्यामुळे एकूण सगळ्या गुणांचा जर विचार केला तर संपूर्ण गुणसंपन्न असणारी ही दीपा भेंडी आपल्या या ठिकाणी बघायला मिळते. खरं तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, वेगवेगळ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे आणि आता आंध्रामध्ये जर बघायला गेलं तर आज सकाळपासून आम्ही वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटतोय, व्यापाऱ्यांना भेटतोय आणि नर्सरी धारकांना भेटतोय. सगळ्यांची पसंती आर्डोर शेडच्या वेगवेगळ्या व्हरायटीला बघायला मिळते आणि हा जर बघितला जर दीपा भेंडीचा प्लॉट तर अतिशय महत्त्वाचा शेतकऱ्यांना आणलाय आणि त्यासोबत शेतकऱ्यांना उत्पन्न देखील या दीपा भेंडीतून चांगलं मिळतं. या तुम्हाला देखील आपल्या शेतामध्ये भेंडी लावायचा विचार करत असाल तर दीपा भेंडी आपल्या शेतामध्ये एकदा लावा आणि त्याचा रिझल्ट कसा आहे हा तुम्ही आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.